नमस्कार मंडळी. आज मस्त असं सूप प्यायची इच्छा झाली, तर म्हटलं कशाला बाहेरून मागवायचं ना, आपलं घरगुती मस्त महाराष्ट्रीयन पद्धतीचं सूप बनवूया. तर हो, कढी म्हणजे आपलं महाराष्ट्रीयन सूप एक नंबर. आपण तिला छान पिऊही शकतो आणि भाजीही मधून भात किंवा पोळीसोबत कुस करून मस्त खाऊ शकतो. ज्यांना ज्यांना हे सूप आवडत असेल ना, तर त्यांनी नक्कीच ट्राय करा. कारण माझ्या घरात तर कढीचं सूप एक नंबर सगळ्यांनाच आवडतं. तर दही असेल तर दही घ्या, नसेल तर ताकही घ्या. फक्त आंबट असेल तर थोडं कमी घ्या, आंबट नसेल तर थोडं जास्त घ्या. मी 2 चमच दही, त्यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी अगदी 2 चमच मी बेसन टाकलं. छान मिक्स करून घ्यायचं. गाठोड्या वगैरे राहू नये त्यासाठी असं आधी मिक्स करून घ्या. किती छान क्रीमी क्रीमी वाटत आहे ना. तर आता छान मिक्स झालेलं आहे हे दही आणि बेसन. जसं आपण याला मिक्स करू ना, तसं याला मस्त असं क्रीम असल्यासारखं वाटेल. नंतर त्यामध्ये पाणी घाला, अर्धा ग्लास, 1 ग्लास तुमच्या याच्यानुसार. नंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान मस्त मिक्स झालेलं आहे. नंतर मी पातेल्यामध्ये तेल घेतलं, त्यामध्ये मोहरी घातली. मोहरी छान तडतडू द्या. जर मोहरी छान तडतडली नाही तर ती टस लागते. नंतर जिरं घाला आणि त्यामध्ये घाला लसण. लसण थोडा भाजला की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि 2 मिरच्या घालायच्या. मधातून कट करून घाला, म्हणजे अंगावर तेल उडणार नाही. नंतर हिरवी मिरची, त्यामध्ये मी अद्रक कुटून घातलेलं आहे. आपलं सूप मस्त तयार होण्यासाठी त्याला अद्रक तर पाहिजेच ना. नंतर आपलं मिक्स केलेलं मिश्रण घातलं. जर तुम्हाला अशी घट्ट कढी आवडत असेल ना, तर याच्यामध्ये अजून 1 कपभर पाणी घाला. कारण कढी कसं आहे ना, थोड्या वेळानं पुन्हा घट्ट होत जाते. एवढी घट असेल, अजून कपभर पाणी घातलं ना, तर एवढीच घट राहणार ती. मात्र आम्हाला ना मस्त सूप प्यायचं होतं, त्याच्यामुळे मी अजिबात असं घट्ट कढी खाणार नव्हते आज. त्यात माझी थोडी तब्येत पण ठीक नाही. म्हटलं आज कढीचं छान आधी सूप पिऊया. गरमागरम सूप आणि भात एक नंबर झाला होता बरं का. मस्त त्यामध्ये पाणी ॲड केलं. 1 ते 1.5 ग्लास पाणी घाला आणि छान मस्त अशी उकळी येऊ द्या. मात्र हा चम्मच कढीमध्ये असाच ठेवा. जसा आपण चम्मच काढला तशी आपली कढी ही उतू जाणार. तर चवीनुसार मीठ घाला. कढीला शक्यतो थोडंसं जास्तच मीठ लागतं, कारण ते आंबटपणा मॅच करण्यासाठी थोडं मीठ जास्त लागतं. नंतर छान आपली कढी मस्त उकळत आहे. मात्र जर कढी उकळायसाठी तुम्ही ठेवली असेल तर आपल्या भांड्यामध्ये सतत 1 चमच असू द्या, जेणेकरून आपली कढी ही उतू जाणार नाही. नंतर वरून मी थोडीशी कोथिंबीर घातली आणि मस्त अशी गरमागरम कढी भातावर टाकून मस्त पाहू शकतो आपण, एवढी छान मस्त आपली कढी तयार आहे. आता भातासोबत गरमागरम कढी खा, प्लस सूप प्लस कढी. दोन्ही रेसिपी आपण एकदा शेअर केलेल्या आहे, तर नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही कढी आवडली असेल, ही सोपी ट्रिक जर आवडली असेल, तर नक्की ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे.